पहलगामच्या हल्ल्यावेळी अनेक स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचं उघड झालं होतं। सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांविरोधात लढतानाच घरभेदींचाही बंदोबस्त करावा लागणार आहे। त्यामुळे पाकिस्तानवरील एअर स्ट्राईक नंतर भारतानं आता इंटरनल स्ट्राईक करून स्लीपर सेलच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय। पाहूयात। भारतानं पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। पाक मधल्या एअर स्ट्राईक नंतर भारतानं आता जम्मू काश्मीर मध्ये इंटरनल स्ट्राईक केला। दक्षिण काश्मीर मधल्या 20 ठिकाणी छापेमारी करून स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश केला। पहलगामच्या हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा जीव गेला। त्यानंतर भारतानं दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे। आतंकवाद को कुचलने के लिए देश के अंदर और देश के भीतर दोनों जगहों पर आतंकवाद विरोधी अभियान चलाए जा रहे हैं। इसी अभियान के चलते जहां एक तरफ सीमाएं हॉस्टाइल है, सीमाओं पे तनाव है, वहीं स्टेट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो जम्मू कश्मीर पुलिस की है, उन्होंने दक्षिणी कश्मीर के 4 जिलों में 20 जगहों पर छापेमारी की। और ये छापामारी एक कड़ी है उस मामले की जिसमें बताया जा रहा है कि ये जो OGWs और मिलिटेंट स्पोर्टर्स थे, वो जानकारी ऐसी स्ट्रेटेजिक और खुफिया जानकारी जो है सिक्योरिटी फोर्सेस की, उनके इंस्टॉलेशंस की, उनकी मूवमेंट की एनक्रिप्टेड ऐप्स से, जैसे व्हाट्सएप हो या टेलीग्राम हो, सिग्नल हो, उनके थ्रू जो है सीमा पार अपने आकाओं को भेजते थे। जिसमें मुख्य जो 2 नाम सामने आए हैं कि जैश-ए-मोहम्मद और लश्कर-ए-तैयबा, इन 2 संगठनों को ये जानकारी जाती थी। और इसी के चलते करीबन 20 जगह पर कुलगाम, शोपियान, पुलवामा और अनंतनाग में ये छापामारी की गई। और यहाँ पर बताया जा रहा है कि टेक्निकल इंटेलिजेंस था SIA के पास कि ये लोग ऐसा काम कर रहे हैं। इसी के आधार पर ये छापामारी की और इनके पास से काफ़ी जो इलेक्ट्रॉनिक गैजेट्स हैं वो रिकवर किए गए हैं, कुछ लैपटॉप्स रिकवर किए गए, कुछ मोबाइल फ़ोन रिकवर किए गए हैं और साथ ही साथ कुछ लोगों को क्वेश्चनिंग के लिए भी लिया गया है। पहलगामच्या हल्ल्यात अनेक स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केली होती। जम्मू काश्मीर मधले स्लीपर सेल हे गुपित तंत्र आहे, जिथे स्लीपर सेल हे सामान्य नागरिक म्हणून राहतात, पण जेव्हा त्यांना आवश्यकता वाटेल तेव्हा ते दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय होतात। ते अनेकदा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा किंवा इतर दहशतवादी गटांच्या संपर्कात असतात आणि त्यांच्याकडून सूचना मिळवतात। गुप्तता स्लीपर सेल सदस्य सामान्य नागरिक म्हणून जीवन जगतात। ते रोजच्या कामात व्यस्त असतात, ज्यामुळे ते सहजपणे ओळखले जात नाहीत। दहशतवादी गटाशी संपर्क स्लीपर सेल सदस्य पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा किंवा इतर दहशतवादी गटांशी संपर्क साधतात। ते व्हॉट्सएप, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या मेसेजिंग ॲप्सचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करतात। माहिती गोळा करणं स्लीपर सेल सदस्य सुरक्षा दल आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा करतात। या माहितीचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी केला जातो। सक्रियता जेव्हा स्लीपर सेलला आदेश मिळतात तेव्हा ते सक्रिय होतात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात। ते हल्ले करतात, स्फोट घडवतात किंवा इतर प्रकारचं नुकसान करतात। अशा घरभेद्यांचा पाठिंबा असल्यामुळेच फक्त हा हल्ला करण्यासाठी हे दहशतवादी यशस्वी झाले नाही, तर त्यानंतर तिथून पळून जाण्यामध्ये आणि लपण्यामध्ये सुद्धा ते यशस्वी झालेले आहेत। जर खऱ्या अर्थानं दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर अशा प्रकारच्या घरभेद्यांचा एक प्रकारे मुकाबला करणं हे आपलं प्राइम टार्गेट त्या ठिकाणी असावं। आणि त्याच अनुषंगानं 22 एप्रिल नंतर ज्या प्रकारे दहशतवादाची आरपारची लढाई आपण सुरू केलेली आहे, आपल्या सीमेच्या पार त्यांच्या दहशतवादाचे पुरस्कर्ते, पाक पुरस्कृत दहशतवादाचे पुरस्कर्ते, त्यांना जे आहे इलिमिनेट करण्याचं, त्यांनाही जे आहे चपराक बसवण्याचं काम एका बाजूला आपण करतोय, तर दुसऱ्या बाजूला सीमेच्या आत असणारे अशा प्रकारचे घरभेदी, ओव्हरग्राऊंड वर्कर्स आणि स्लीपर सेल यांचा सुद्धा पर्दाफाश करतोय। ही कारवाई जर अशीच सुरू राहिली तर भारतामध्ये सुद्धा यांचं नेटवर्क किती मजबूत आहे हे आपल्याला लक्षात येईल। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या अशा प्रकारच्या स्लीपर सेलचे मॉड्यूल, त्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करणं हा दहशतवादाच्या लढाईमधला एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असणार आहे। काश्मीर मधले हे स्लीपर सेल्स देशविरोधी गटात सामील होते। त्यांच्या माध्यमातून सार्वजनिक अशांतता आणि धार्मिक द्वेष पसरवला जात होता। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सामग्रीच्या आधारे आणखी संशयितांवर लक्ष ठेवलं जातं। सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांनाच नाही तर त्यांची मदत करणाऱ्यांना शोधून काढून ठेचलं जातंय। दिल्लीहून उर्वशी खोनाचं, खालिद हुसेन, झी 24 तास।